एव्हरीवन, वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स, द नॉलेज ऑफ ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन. मी आत्ताच एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला माहिती दिलेली आहे की एमपीएससीचा फॉर्म कसा भरायचा. अजून साईट ओपन झाली नाही त्याबद्दल, पण कोर्सेस बद्दल सगळेजण विचारत आहेत की कोर्सेस काय. तर ह्याच्याबद्दल आता सध्या एक कोर्स नवीन अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी रेकॉर्डिंग व्हिडिओज आहे. जेएमएफसी साठी सध्या 2 कोर्सेस अवेलेबल आहेत. टार्गेट जेएमएफसी 286 पोस्ट साठी आणि फाउंडेशन कोर्स फॉर द जेएमएफसी साठी. हे दोन्ही जे कोर्स आहेत, तर याच्यामध्ये जरी टार्गेट जेएमएफसी फीस तुम्हाला खूप कमी दिसत असेल तरी याच्यामध्ये पूर्ण प्रिलिम्स कोर्स कव्हर केलेला आहे. हा शॉर्ट कोर्स नाही आहे. त्यानंतर फाउंडेशन कोर्समध्ये जेएमएफसी प्रिलिम, जेएमएफसी मेन्स आणि जेएमएफसी इंटरव्ह्यू हे सगळं तिन्ही याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मेन्सच्या नोट्स, मेन्सचे पेपर्स, प्रिलिम्स अँड ऑल आहे. फक्त जेएमएफसी 3070चा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये इथे ओनली प्रिलिम्स अवेलेबल आहे. पण प्रिलिम्स मध्ये तुम्ही या कोर्समध्ये गेलात तर तुम्हाला 404 लेक्चर्स ऑलरेडी झालेले दिसतील. त्याच्यामध्ये सगळे जे ऍक्ट्स आहेत त्यांचे लेक्चर्स ऑलरेडी झालेले आहेत. ठीक आहे. सेल ऑफ गुड्स आहे, लिमिटेशन्स आहेत, भारतीय न्याय संहिता आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, न्यू कॉन्स्टिट्यूशनचे 29 लेक्चर झालेले आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, पीएसए आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे, स्पेसिफिक रिलीफ आहे, पार्टनरशिप आहे, बीएनएसएस आहे, परत बीएनएसएस चे दुसरी लेक्चर सिरीज आहे, न्यू क्रिमिनल प्रोसिजर आहे, बीएसए बीएनएस चे 64 लेक्चर झालेले आहे. हे सगळे रेंट कंट्रोल ऍक्ट, हे सगळे तुमचे लेक्चर्स ऑल लाईव्ह मध्ये झालेले आहेत. ते रेकॉर्डेड तुम्हाला अवेलेबल मिळणार. जर तुम्हाला हे लेक्चर्स रेकॉर्डेड बघायचे असेल तर तुम्ही ते बघू शकता. कधीही मल्टिपल टाइम्स तुम्ही कितीही वेळ बघू शकता. आणि 6 महिने याची 2 ऑगस्ट पर्यंत याची व्हॅलिडिटी आहे. 3700 रुपयाची फीज आहे, पण 2 ऑगस्ट पर्यंत याची व्हॅलिडिटी आहे. त्याच्यामध्ये आता मी काही मटेरियल अजून ऍड करणार आहे. 11 तारखेला लाईव्ह बॅच परत सुरू होणार आहे बीएनएस पासून, म्हणजे भारतीय न्याय संहितापासून लाईव्ह लेक्चर पुन्हा याचे सुरू होणार आहे आणि तुम्ही लाईव्ह लेक्चर ही जॉईन करू शकता. पहिला मुद्दा. ठीक आहे. एक मी तुम्हाला याच्यावर सांगते पीडीएफ वर, म्हणजे तुम्हाला कळेल व्हाईट बोर्डवर, कारण काही विद्यार्थ्यांना खूपच जास्त कन्फ्युजन आहे. येस. ठीक आहे. येस, कम टू द पॉइंट. पण त्याच्या आधी मला सांगायचं आहे तुम्हाला काही विशेष. त्याच्यामध्ये काय झालं होतं, 16 नोव्हेंबर समथिंग, 16 नोव्हेंबर 16 मार्चला आपली एक्झाम होणार होती जेएमएफसीची, पण ती एक्झाम पोस्टपोन होत गेली. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगायचं की काही स्टुडंट्सनी टार्गेट जेएमएफसी बॅच मध्ये ऍडमिशन्स घेतल्या होत्या. त्याची फीस समथिंग 2000 काहीतरी होती. 1 महिन्याचा तो कोर्स होता 16 नोव्हेंबर पर्यंत. पण तो कोर्स आपण पुढे कंटिन्यू केला नाही, कारण ती एक्झाम कॅन्सल झाली. असे जेवढेही विद्यार्थी आहेत तर त्यांनी इथे या न्यू कोर्समध्ये ऍडमिशन्स घेतल्यानंतर त्यांचे पूर्ण अमाऊंट जे आहे आधीच्या बॅचचे ते डिडक्ट होऊन जातील. त्याच्यासाठी तुम्हाला मला पर्सनली कॉल करावा लागेल. मी तुम्हाला ग्रुपवरही सांगितलं होतं, सिलेबस कम्प्लीट झाला नाही असं नव्हतं, पण एक्झामचं काहीच खरं नव्हतं. त्यामुळे ती बॅच आपण तिथेच थांबवली होती. कारण मी शिकवणार किती दिवस आहे जर एमपीएससी नोटिफिकेशनच काढत नसेल तर लाईव्ह लेक्चरमध्ये. त्यामुळे इथे तुमची जी पहिले भरलेली फीज होती ती डिडक्ट होऊन जाणार आणि तुम्हाला नवीन बॅचमध्ये 2 ऑगस्ट पर्यंत ऍडमिशन भेटणार आहे. सो डोंट वरी फॉर दॅट. दुसरा मुद्दा असा आहे की काही विद्यार्थी त्यांनी आता रेग्युलरली जे ऍडमिशन्स घेत असतात, ज्यांनी फाउंडेशन बॅचला ऍडमिशन घेतली आहे एवढी सारी फीज भरून, त्यांनी काही जेएमएफसी प्रिलिम्स फुल कोर्सला फीज घेतली आहे, तर त्यांना या न्यू बॅचमध्ये ऍडमिशन्स घ्यायची गरज नाही. त्यांना लाईव्ह डेली लिंक त्यांच्या ग्रुपवर येईल आणि त्यांच्या ऍपमध्ये व्हिडिओ सुद्धा डेली अपलोड होणार आहे. ही फक्त बॅच, ही जी बॅच आहे न्यू बॅच जेएमएफसीची, ती न्यू स्टुडंटसाठी आहे आणि ज्यांनी आधीच्या बॅचमध्ये 2-2 वर्षापूर्वी ज्यांनी ऍडमिशन घेतल्या त्यांचं क्लिअर नाही झालं त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. सो दुसरा अजून एक मुद्दा इथे आहे. बॅच बद्दल हे तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर या बॅचमध्ये कव्हर काय होणार आहे, ऑल दी सिलेबस कव्हर होणार आहे. सीआरपीसी, ठीक आहे, एव्हिडन्स ऍक्ट, ठीक आहे, त्यानंतर आयपीसी,
त्यानंतर BNSS, BNS, BSA, ठीक आहे, आणि कॉन्स्टिट्यूशन याचे ऑलरेडी रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मी अवेलेबल करून दिलेले आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला लाईव्ह सुद्धा लेक्चर जॉईन करायला भेटणार आहे 11 तारखेपासून. 11 तारखेला आपलं लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे, लाईव्ह लेक्चर, ठीक आहे. त्यानंतर आणि लाईव्ह लेक्चरचं टाइम रात्री 9 PM ला. कधी आहे? 9 PM ला, ठीक आहे. त्यानंतर म्हणजे काही जॉबवाले किंवा कोणी विद्यार्थी असतात त्यांचं तिथे 9 PM ला आरामात जॉईन होऊ शकतात. त्यानंतर नंतर पुढेही समोर आपल्याला सकाळी 2 टाइम बॅच वाढवावं लागणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे या. आता हे सगळे विषय जर कव्हर झाले असेल मॅडम तर पुन्हा का शिकवणार? तर इथे CPC जो विषय आहे त्यामध्ये मेनली डिग्री कुठल्या प्रकारची असते किंवा किती प्रमाणात डिग्री प्रिलिमिनरी होऊ शकते किंवा किती प्रमाणात फायनल होऊ शकते, अशी पूर्ण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपण इथे करणार आहोत, ठीक आहे, रिव्हिजन्स लेक्चरमध्ये. त्यानंतर दुसरे विषय आपले मायनर विषय आहे, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे, त्यानंतर सेल ऑफ गुड्स आहे, त्यानंतर पार्टनरशिप आहे, त्यानंतर रेंट कंट्रोल आहे, त्यानंतर लिमिटेशन आहे, ठीक आहे. त्यानंतर अजून कुठले राहिले लिमिटेशन आहे, पार्टनरशिप आहे, कॉन्ट्रॅक्ट आणि TP आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. तर हेही विषय परत कव्हर केले जाणार आहे स्ट्रॅटेजीनुसार 2 ऑगस्ट पर्यंत. ऑलरेडी सिलेबस हा कम्प्लीट आहे, डन आहे. तर तुम्ही आजही ऍडमिशन घेतल्यानंतर लगेच हे लेक्चर्स पाहायला सुरुवात करू शकता. पण यासोबत आपण पूर्ण BNS, BAS, BSA आणि BNSS च्या पूर्ण केस लॉज विथ नवीन प्रोव्हिजन्स आणि CRPC कसं कनेक्ट होतं BNS ला, काय चेंजेस केले, हे सगळं याच्यामध्ये बघायचं. टेस्ट पेपर जे आहे ते ऑलरेडी 10 पेपर मी तुमच्या आधीच अपलोड करून टाकणार आहे 11 तारखेला. त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास सुरू करू शकता. आणि न्यू क्रिमिनल लॉ आणि बाकी सगळे जे आहेत लॉ त्याचे तुम्हाला पूर्ण इथे MCQs PDF ही ऍपवर 11 तारखेपासून मिळणार आहे. त्यानंतर ऍट दी एंडला फायनल तुमच्या 3 टेस्ट पेपर होणार आहे, जे की ऑगस्टमध्ये पेपर आहे. तर आपला जुलैमध्येच 3 टेस्ट सिरीज पेपर आपण कंडक्ट करणार आहोत. एवढं आहे, याच्यापेक्षा जास्त आणि याच्यापेक्षा कमी बॅचमध्ये काहीही नसणार आहे. जेव्हा एखादी पर्टिक्युलर डेट दिली असते एखाद्या एक्झामची, तर तेव्हा क्लासेस घेणारवाल्यालाही कळतं की किती दिवसात त्याचा सिलेबस संपवायचा असतो. कधी कधी असा गोंधळ होऊन जातो आमचाही की डेट दिली नसते आणि मग नंतर अचानकच डेट देतात, तर थोडी आम्हाला घाई होते. बट जेव्हा डेट दिली असते आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी, कोर्स ऑलरेडी तुमचा पूर्ण कव्हर आहे. हा जो कोर्स आहे तुमचा पूर्ण रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही आजही तुमची तयारी सुरू करू शकता. आणि फीज जी आहे ती अतिशय नॉमिनल फीज मी ठेवलेली आहे, कारण लगेच तुमचा 2 ऑगस्टला पेपर आहे. त्यामध्ये जेवढेही काही तुम्हाला केस लॉज, कॉन्स्टिट्यूशन असेल, BNS असेल, BNSS असेल, BSA असेल, CPC असेल, पूर्ण केस लॉज, डॉक्ट्राईन, न्यू अमेंडमेंट, सगळं काही मटेरियल मी थोडं करत विदिन अ मंथ पूर्ण प्रोव्हाइड करणार आहे, ठीक आहे. विदिन अ मंथ, कारण डेट आली म्हणजे आम्हालाही डायरेक्टली तयारीला लागता आलेलं आहे. तो विदिन अ मंथ सगळं तुम्हाला मटेरियल मिळून जाईल. फक्त 3 टेस्ट पेपर तुमचे जे बाकी राहणार आहे ते आपण जुलैमध्ये कंडक्ट करणार, कारण की ते टेस्ट पेपर देऊन देता येत नाही, प्रॉपरली कंडक्ट करावं लागतात. तुमचा अभ्यास किती झाला हे बघण्यासाठी. रेग्युलर लेक्चर रोज होईल, पण रेग्युलर लेक्चर एका टॉपिक होणार नाही. तर की BNSS पूर्ण कम्प्लीट झाला असेल, लाईव्ह लेक्चर अपलोड आहे तुमच्याकडे, तर परत तेच शिकवायची गरज नाही. त्या प्रोव्हिजन मधून कशा प्रकारचे MCQs आपल्याला येणार आहे त्या पर्टिक्युलर टॉपिकवर, जसे की चार्ज फ्रेमिंग आहे, तर तेवढाच आपण प्रोव्हिजन घेणार की चार्ज फ्रेमिंगवर MCQ कसे येतील, त्यातनं काही केस लॉज विचारण्यात येतील का, अशा पद्धतीत आपण आता नवीन स्ट्रॅटेजीनुसार इथे तयारी करण्याचं ठरवलेलं आहे, ठीक आहे. तो आता सपोज जर BNSS चा एखादा टॉपिक घेऊया, BNSS, त्याच्यामध्ये अरेस्ट हा टॉपिक आपण घेतला. अरेस्ट हा टॉपिक बेअर ऍक्ट मधून ऑलरेडी सेक्शन 35 to 60, आय थिंक 62 पर्यंत प्रॉपरली BNSS मधून इच अँड एव्हरी सेक्शन, इच अँड एव्हरी वर्ड मी क्लिअर केलेला आहे आणि हे तुमच्या ऍपमध्ये अपलोड पण झालेले आहे. 3-4 लेक्चर त्याचे अपलोड आहे BNSS, ठीक आहे की नाही. मग हा टॉपिकवर आता अरेस्ट हाऊ मेड, आता याच्यामध्ये काय DK बसू बसूची केस लॉ आहे,
ही केस लॉ काय आहे काय नाही, त्याच्यावर काय गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहे हे आपल्याला प्रॉपरली बघायचं आहे. ठीक आहे. मग अजून काही नवीन सीआरपीसी मध्ये काय बदल होते, त्याच्यामध्ये आता 35(7) आपल्याकडे एक नवीन मिळतो. ठीक आहे. BNSS मध्ये त्याच्यामध्ये सांगितलं की कुठल्याही 60 वर्षाच्या व्यक्तीला तुम्हाला अरेस्ट करायचं असेल, इन्फॉर्म व्यक्तीला अरेस्ट करायचं असेल तर काय प्रोव्हिजन आहे हे नवीन ऍड आले. 107 सेक्शन नवीन ऍड झाले. त्याच्यामध्ये सीआरपीसी मध्ये काय बदल करण्यात आलेले आपल्याला या अरेस्टच्या प्रोव्हिजनवर बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे परत अजून एखादं उदाहरण घेतलं तर जसं आपण सीपीसीचं येऊया, सिव्हिल प्रोसिजर कोड येऊया. सपोज आपल्याकडे डिक्री आहे. आता डिक्री ही बेअर ऍक्ट मधून सेक्शन 22, ऑर्डर 20, ठीक आहे की नाही, आणि येस ऑर्डर 20 हे सगळं तुमचं ऑलरेडी कव्हर झालेलं आहे. पण बेअर ऍक्ट मधून कव्हर झालं. मग आता बेअर ऍक्ट वरून कव्हर झालं तर परत बेअर ऍक्ट वरून कव्हर करायची गरज नाही, तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता. ठीक आहे की नाही. मग आता आपल्याला शिकायचं काय लाईव्ह लेक्चरमध्ये, आपल्याला शिकायचं आहे की ऑर्डर 20 मध्ये किती प्रकारच्या प्रिलिमिनरी डिक्री दिलेल्या आहे, त्यावर काही पर्टिक्युलरली केस लॉज आहेत का, किती प्रकारच्या फायनल डिक्रीज दिलेल्या आहे, एखादी डिक्री प्रिलिमिनरी कधी होते, एखादी डिक्री फायनल कधी होते, डिक्रीमध्ये कंटेंट प्रॅक्टिकली कसे ऍड होतात, कारण 3 इयर प्रॅक्टिस आता कंपल्सरी केली, त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये हे सगळे प्रश्न विचारू शकतात. अशा दृष्टिकोनातून आता आपल्याला जायचं आहे. मग त्या ऑर्डरला सेक्शनशी कनेक्ट कसं करायचं, प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात, या पद्धतीने आपण जाणार आहोत. तर हा तुमचा सिलेबस आणि कोर्सेस बद्दल मी माहिती तुम्हाला सांगितली आहे. हे बघू शकता. सगळे लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. अजून खूप सारे लेक्चर्स आहेत जे की मी अपलोड करणार आहेत आणि लाईव्ह पण येणार आहे. लिमिटेशन्स ऍक्टचे अजून मी पूर्ण अपलोड केलेले नाही आहे. माझ्याकडे आहेत रेकॉर्डेड लेक्चर दुसऱ्या ऍपमध्ये, ते मी इथे परत टाकून देणार आहे तुम्हाला. मी आता विसरले टाकायचं. हे बघा, भारतीय न्याय संहिता ऑलरेडी सुरू आहे, तर हे कम्प्लीट होऊन जाईल आणि मग 11 तारखेपासून नव्याने पुन्हा ते सुरू होईल. ठीक आहे. सीपीसीचे 42 लेक्चर्स आहे आणि ऑर्डर सीपीसीच्या वेगळ्या आहेत, त्या ऑर्डरही मी तुम्हाला इथे अपलोड करून टाकणार आहे. कॉन्स्टिट्यूशनचे काही केस लॉज वगैरे अजून बाकी आहे, तर ते आपल्याला घ्यावं लागेल. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, BSA हे पूर्ण घ्यावं लागेल आपल्याला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट परत, कारण अजून कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्हावी असं माझं म्हणणं आहे. हे फक्त बेअर ऍक्टचे आहेत. त्यानंतर स्पेसिफिक रिलीफ, पार्टनरशिप. आता जसं कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, बेअर ऍक्ट मधून कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आपण ऍक्शनेबल क्लेम क्लिअर केलं, पण प्रॅक्टिकली काय त्याचं सुप्रीम कोर्टाचे काही सायटेशन्स आहेत का, प्रॅक्टिकली काय, हे सगळं आता आपल्याला बघायचं. ठीक आहे. चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे, बिकॉज कॉम्पिटिशन ही पुढे पेपरवर टफ राहणार आहे. मेन्स एक्झामिनेशनला, प्रिलिम्सला ठीक आहे. ठीक आहे. बघू शकता पार्टनरशिप, BNSS चे पण इथे सगळे लेक्चर्स अपलोड झालेले आहेत. अशा प्रकारे तुमचा कोर्स ऑलरेडी अपलोड आहे आणि प्राइसची जी आहे ते डिस्काउंट 56% डिस्काउंट तुम्हाला आता अवेलेबल आहे. ठीक आहे. 8,600 ची बॅच आहे, 4,900 डिस्काउंट म्हणजे 56% डिस्काउंट तुम्हाला इथे अवेलेबल आहे. ऍडमिशन सुरू आहे, तुम्ही ऍडमिशन्स कंटिन्यू आता घेऊ शकता. काल मी इथे अपलोड केलेला आहे हा न्यू कोर्स, तुम्ही इथे ऍडमिशन्स घ्यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही ऍडमिशन्स घेऊ शकता आणि आतापर्यंतचे लेक्चर 11 तारखेपर्यंत बघू शकता आणि 11 तारखेच्या नंतर लाईव्ह लेक्चरलाही जॉईन करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.